नमस्कार, मी अनु. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आज घेऊन आलेले आहे विदर्भ स्पेशल तुरीच्या सोल्यांची भाजी. एका पातेल्यामध्ये सोले घेतले, त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर गॅसवर तवा गरम करून घेतला आणि त्यावर थोडंसं तेल टाकून हिरवी मिरची भाजून घेतली. त्यानंतर सोलेसुद्धा भाजून घेऊया. हे सोले चांगले भाजून घ्यायचे. चांगले भाजले तर भाजीला टेस्ट चांगली येते. त्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आणि आपल्याला हवं तेवढं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. जास्तही बारीक नाही फिरवायचं. हे बघा मी असं फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर लसणाचे स्लाईस कट केल्या. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं. त्याच्यामध्ये चिमूटभर अशी राई टाकली. राई छान तळू द्यायची. त्यानंतर त्यामध्ये 1 चिमूटभर जिरं घालायचं. जिरं मस्तपैकी तळू द्यायचं. राई आणि जिऱ्याचं प्रमाण कमीच टाकायचं भाजीमध्ये. त्यानंतर मी लसणाचे स्लाईस कट केले होते ते मी त्या तेलामध्ये टाकले. त्यानंतर लसूण मस्तपैकी तळून घ्यायचा. लालसर होईपर्यंत तळला गेला पाहिजे, तरच त्या लसणाची चव भाजीमध्ये उतरते. हा बघा लसूण कसा लालसर झालेला आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली. त्यामध्ये हळद मस्तपैकी मिक्स करून घेतली. त्यानंतर ते मिक्सरला बारीक केले होते सोले ते मी पातेल्यामध्ये टाकले. ते मस्तपैकी मिक्स करून घेतले. छान तेल सुटेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती तुम्ही मिक्सरला बारीक करण्यासाठी सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. त्यानंतर थोडं थोडं असं पाणी ॲड करायचं आणि मीठ काही टाकायचं काम नाही, कारण आपण मीठ पहिलेच टाकलं होतं. आणि मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आणि तुमची भाजी रेडी. तुम्ही रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळले असाल तर माझी ही नवीन रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.